आज 3 नोव्हेंबर शुक्रवार. दैवी संपतकडे वाटचाल चाललेली आहे. आता पाहूया किती गुण राहिलेत ते नव्या श्लोकात पाहिजेत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठवितान महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर भगवान की जय. महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. ज्ञानेश्वर भगवान की जय म्हटले आणि उगाचच वाटलं की आपण महाराज की जय म्हणायला पाहिजे. पण आम्ही पावसला गेलेले होतो आणि त्यावेळेला कीर्तनासाठी एक तरुण कीर्तनकार आलेले होते आणि त्यांनी सुद्धा स्वरूपानंदांचा उल्लेख महाराज न करतात स्वरूपानंद भगवान की जय. कारण हे महाराज किंवा जे आपले संत आहेत हे त्या परमात्म्याशी इतके एकरूप झालेले आहेत की त्यांना भगवान म्हणायला काहीच हरकत नाही. पण आपण असे हे पाडलेले आहेत, काही काही कप्पे तयार केलेले आहेत की हे संत महाराज, हे भगवान, हे देव. तर असं आपल्या हातून होऊ नये. इतकं शिकतोय सगळं, दोन्हींमधलं साम्य पाहिजे, समत्व पाहिजे, आणि आपल्या हातून मात्र इतकं ते डोक्यात भिनलेलं असतं असं म्हटलं जातं. म्हणून त्या ज्ञानदेवांना पुन्हा एकदा देवच आहेत खरे ते, म्हणून ज्ञानेश्वरी म्हणण्याऐवजी ज्ञानदेवी म्हटलेलं आहे काहींनी. तर ते देव आहेत हे आपल्याला कबूलच करायला पाहिजे. 182 पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. पुन्हा एकदा एखाद्या ओवीचं पुनरावृत्ती करूया. अचापल्य आता पाहायचं चालू आहे. लज्जा म्हणजे काय हे पाहिलं होतं 181 पर्यंत. शरीराविषयी ज्याच्या मनामध्ये कंटाळा उत्पन्न होतो आणि निर्मळ अंतःकरणाच्या माणसाला लाज वाटते. म्हणजे शरीराला एखादी दुर्दशेमुळं अवकळा प्राप्त झाली, शरीराबद्दल कंटाळा आला, तर ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे त्या माणसाला या गोष्टीची लाज वाटते आणि त्याचं नाव लज्जा असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण देह म्हणजे देह होऊन जन्म घेणं म्हणजे आपल्याला नवा जन्म मिळणं, नावारूपाला येणं, प्रसिद्धीच्या झोतात येणं, यासारखं लाजिरवाणं कृत्य या विश्वात दुसरं कुठलंही नाही. म्हणजे किती या पुनर्जन्मासाठी हे सगळे संत जागरूक होते, पण तरीसुद्धा तुकारामांसारखे म्हणतात की पुन्हा आम्हाला जन्म मिळू देत आणि नित्य तुझी जन्मोजन्मी घडो तुझी सेवा. तर ती सेवा करण्यासाठी मिळू देत जन्म. या व्यवहारामध्ये, या देहाच्या कौतुकामध्ये पडण्यासाठी नव्हे. आणि ते जर तसं नुसता जन्म मिळत असेल तो लज्जास्पद आहे असं पाहिलेलं होतं. आणि निर्लज्ज माणसाला मात्र हे सगळं अतिशय गोड वाटतं. निर्लज्ज हा शब्द असा जरा वापरलेला आहे की तो अज्ञानी आहे आणि म्हणून निसुगा गोड. निसुगा शब्द फार छान वापरलेला आहे ज्ञानदेवांनी. तर निसुगा गोड म्हणजे जे असे त्याच्याबद्दल फारसं काही न समजणारे जे लोक आहेत. एकदम ते गाणं कुठलं तरी आठवलं का, थकले रे नंदलाला, त्याच्यामध्ये निसुगपणाचा शेला, तो निसुग शब्द इथं वापरलेला आहे. थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला.
तर त्यात त्या निसुगपणाचा शेला एकदम हा शब्द मला आठवला त्याच्यामुळं. आता अचांचल्य किंवा अचापल्य याच्याबद्दल 83-84 ओवी आहे. 83वी असे म्हणतात, आता सूत्रतंतू तुटलिया, चेष्टा चिठाके साय खडिया, तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती. तर साय खडिया हा शब्द त्या कळसूत्री बाहुलीसाठी वापरलेला आहे. एकदम म्हणजे साय आणि खडी हे काहीच जुळत नाही. त्यांनी त्या अर्थी का वापरलेला आहे, की तो शब्द का वापरलेला आहे याचा खूप विचार करावा लागेल. की ती जी कळसूत्री बाहुली असते, तिचा जर तो धागा आहे, सूत्र आहे, तेच जर तुटलं तर तिचं नृत्य करणं बंदच होतं. तैसी प्राणजये कर्मेंद्रिया, तसं सगळं प्राण आवरून धरून कर्मेंद्रियांची गती खुंटते, त्यांचा व्यापार थांबतो. आता आपल्याला अचापल्य पाहिजे, त्याच्यासाठी चाललेलं आहे की मावळली या दिनकरू सरे किरणांचा पसरू तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियाचा. जशी कर्मेंद्रियांची गती खुंटते तसंच सूर्य मावळली या दिनकरू, सूर्याला तर किती छान छान नाव आहेत बघा. दिनंकरोती ती दिनकरा, तो दिवस आपल्याला निर्माण करतो. दिवसाची सुरुवात या सूर्यामुळं होते. एखाद दिवशी सूर्य उगवला नाही तर असं ठप्प वाटतं, म्हणजे आपल्याला उत्साहच नसतो, निरुत्साही वाटतं. आणि म्हणून सूर्य म्हणजे उगवल्यानंतर, पण इथं म्हणतात मावळली या दिन करू, पण तो जर मावळला तर काय होतो, सरे किरणांचा पसरू, सगळ्या किरणांचा पसारा तो संपून जातो. तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा, त्याप्रमाणे मनावर विजय मिळवून हा ज्ञानेंद्रियाचा व्यापारसुद्धा आवरला जातो. म्हणजेच ज्ञानेंद्रियाचे व्यवहारसुद्धा सगळे बंद पडतात. एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे, ते अचापल्यवर्मे येणे होय. किती सुंदर दिले बघा हे. त्याप्रमाणे अशा प्रकारे, एवं म्हणजे अशा प्रकारे, संस्कृत शब्द तर खूप वापरलेले आहेत जे आपल्याला वाटणार नाही. प्राकृत ही मूळ आहे भाषा, आणि त्याच्यातनं संस्कार करून संस्कृत झालेली आहे. त्यामुळं संस्कृत वापरलेत म्हणण्यापेक्षा प्राकृतमधले संस्कृतमध्ये गेलेत शब्द कितीतरी, असंच म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे मन आणि पवन, पवन म्हणजे आपले प्राण, जे शरीरामध्ये पंचदश प्राण आहेत, तर त्यांचं नियमन केल्यामुळं पुढं त्यांनी म्हणले दाही इंद्रिय अक्षम. दाही इंद्रियांचे व्यापार हे अक्षम होतात, असमर्थ होतात, म्हणजे चालेनासे होतात. ते अचापल्यवर्मे, ती असमर्थ होतात. अरे पार्था, त्याला अचापल्य असं म्हणतात, संबोधलं जातं. म्हणजे आपण एक जागी थंड बसणं म्हणजे अचापल्य नाही आहे. बसलो जरी एक ठिकाणी आणि सगळ्या मनाचे, सगळ्या इंद्रियांचे, मनामध्ये जर अशी विचारांची आणि कार्याची गर्दी असेल तर ते अचापल्य नाहीच आहे. पण सगळे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचे व्यापार थंड होणं, त्याच्यावर नियंत्रण आणणं, प्रत्याहाराचीच ही पायरी आहे म्हणूया आपण, आणि त्याला अचापल्य म्हटले. कित्येक लोक सगळं करत असतात पण त्याच्यामध्ये ते नसतात, त्याच्यात गुंतलेले नसतात, लिप्त नसतात, म्हणून ते अचापल्य ही एक दैवी संपत्ती मानलेली आहे. किती सगळ्या संपत्ती सांगितल्यात. मग असे म्हटलं तसं लज्जा, आपल्याला लाज वाटली पाहिजे वाईट कृतीची. तसंच अचापल्य, चापल्य संपलं पाहिजे. हे दोन गुण आपल्याला शेवटी आता कळलेत. आता अजून उरलेले पाहिजे. तिसरा श्लोक आहे. एवढ्याच्याच ओव्या बघायच्या का? काल थोडंसं राहिले होते एक दोन. पुन्हा पुन्हा जन्म घेऊनी मागुते, जावे मृत्यूपंथे वारंवार, ऐसा गर्भवास सोसावया पुन्हा, जयाची या मना वाटे लाज, बहु बोलू काय देहची आपण, ऐसे समजोन दृढपणे.
अगदी पक्केपणानं मीच देह आहे असं वाटणं. नाम आणि रूप मोहे स्वीकारणे, नसेला जिरवाणे तयाहुनी. लोकांना फार एखादं नाव दिलं ना, हां हे आजचे अमुक अमुक आहे, आजच्या काळातले हे करणं आहे, दानशूर म्हणलं की माणसाला वाटतं काय मी मोठा आहे बघा. पण हे लाजिरवाणं वाटलं पाहिजे. मोहे स्वीकारणे लाजिरवाणे तयाहुनी तयाहुनी. दुर्दशा ही ऐसी देखोनिया साची, घेती शरीराची शिसारी जे तया साधू जना देही अनावडी, परी तेथे गोडी कोड गॅसी. त्यांनी तो शब्द छान वापरलेला आहे. निसुगला कोडगा. तया आता धनंजया दोरी तुटताच, बाहुलीचा नाच थांबे जैसा. तैसा सदभ्यासे होता प्राणजय. प्राणजय म्हणजे प्राणावर नियंत्रण, प्राणायाम. आणि सदभ्यासे म्हणजे चांगल्या अभ्यासाने, चांगला अभ्यास जर केला तर प्राणजय होतो. मग कर्मेंद्रिये गती खुंटे, किंवा मावळता जैसा दिन कर, लोपतो विस्तार किरणांचा. तैसे ज्ञानेंद्रिय व्यापार सर्वथा, बंद होती पार्था मनोजये. मन पवनाते नियमिता नाही, इंद्रिये दहाही होती पंगू. अचापल्य ऐसे गुणाते अनाम, धनंजया वर्म ध्यानी घेई. त्याने प्राणजयवर काहीतरी टीप दिली आहे, ती बघूया. प्राणजय म्हणजे प्राणशक्तीवर ताबा मिळवणं असं म्हटलं. आता पुढचा श्लोक बघूया. तेज क्षमा धृती शौचम, अद्रोहो नातिमानिता, भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. 26 गुण आता होत आले. तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोह आणि अतिमानिता नसणं, म्हणजे 20 गुण झाले कालपर्यंत, म्हणजे मगापर्यंत. आता या सगळ्यांचे अर्थ बघूया. हे सगळे शब्द आपल्या माहितीतले आहेत. तेज हा म्हणजे तेज म्हणजे अर्थात ज्याच्या प्रभावामुळं विषयासक्त आणि नीच प्रकृतीचे मनुष्यसुद्धा अन्यायाचरण सोडून श्रेष्ठ माणसांच्या सांगण्याप्रमाणे चांगली कर्म करू लागतात. त्या श्रेष्ठ माणसांच्या शक्तीला तेज असं म्हणतो आपण. म्हणतो काय तेज आहे त्यांच्याकडे. नुसतं त्यांनी पाहिलं ना तरीसुद्धा पुढचा मनुष्य सुधारतो. क्षमा हा तर सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. जो पृथ्वीच्या ठिकाणी, मी नेहमी सांगते, मला नेहमी क्षमा शब्द आला की माझ्या आईची आठवण होते. आणि आईची आई तिला सांगायची की अगं पृथ्वीसारखं आपण क्षमाशील असलं पाहिजे. आणि खरंच त्या दोघी अशा मृदू स्वभावाच्या होत्या, कुणावर कधी रागवायच्या नाही. चूक झाली तरी राहू देत, असू देत, एवढं काही वाटून घेऊ नको, पुढच्या वेळेला आता ही सुधारणा कर. तर क्षमा. धृती म्हणजे धैर्य. आणि शौचम म्हणजे पावित्र्य. कसं? आतून आणि बाहेरून दोन्ही ठिकाणी ही शुद्धी असली पाहिजे. म्हणतात ना, मन असता मलिन. मन जर मलिन असेल तर काय करील साबण. साबण फक्त बाह्यशुद्धीसाठी, आणि साबणाच्या जाहिराती करणारे तर ते किती शुद्धी करत असतील देवाला माहिती. तर शौचम आणि अद्रोह. द्रोह करणे म्हणजे कुणाच्याही ठिकाणी शत्रुभाव असणे. पण अद्रोहचा अर्थ आहे कुणाच्याच बाबतीत शत्रुत्व नसणं, शत्रुभाव नसणं. हा
अद्रोह आहे. आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा, न अतिमानिता. न म्हणजे नाही, अतिमानिता मोठेपणा, मीपणा याचा अभाव. स्वतःच्या ठिकाणी अभिमान नसणं, मोठेपणाचा अभिमान नसणं हा पण सगळ्यात महत्त्वाचा गुण सांगितलेला. आणि ही सगळी काय आहे, दैवी संपत आहे. म्हणून शेवटी म्हणले भवन्ति संपदं दैवीम, इथं संधी आहे छोटासा, दैवीम अभिजातस्य भारत. अभिजात कुणाला म्हटलं, की जो चांगल्या कुळात जन्माला आलेला, दैवी संपत्ती घेऊन जो जन्माला आलेला आहे त्याला अभिजात म्हणायचं बरं का. नुसतं कुळ चांगलं असून उपयोग नाही आहे. तर ह्या सगळ्या गुणांची ज्याच्याकडे संपदा आहे, ती संपत्ती घेऊन जो जन्माला आलेला आहे तो दैवी संपत्तीने युक्त किंवा दैवी संपत्तीचा मनुष्य असं म्हणता येईल. संध्याकाळी 26 गुण लिहून काढूया. त्यातले आपल्याकडे किती आहेत त्याच्यावर टिकमार्क करूया. आणि त्यातला कुठला गुण मला निर्माण करता येईल, माझ्या ठिकाणी घेता येईल, जोडता येईल, याचा प्रयत्न करूया. कारण 16वा अध्याय तशा अर्थानं खूप महत्त्वाचा. मला नेहमी वाटतं की त्या गीता परिवाराची सुरुवात झाली तेव्हा त्या ओंकारनाथ मालपाणींनी 16वा अध्यायच पहिल्यांदा ठेवलेला होता. आणि भारतभरातले सगळे ते शिकायला आलेले होते. तर तेव्हा मला वाटलं की का बरं एकदम 16वाच अध्याय घेतला. त्याला आता 40 वर्ष झाली. पण त्यांनी किती विचारपूर्वक की प्रत्येक, आणि ते खरंच सच्शील अगदी म्हणजे संपत्तीनं, दैवी संपत्तीनं युक्त असेच होते. हे अतिमानिता तर त्यांच्याकडं अजिबात नव्हती. हा गुण फार अवघड आहे बघा, हा गुण फार अवघड आहे. जरा कोणी आपल्याकडे लक्ष नाही दिलं, आपण एखाद्या सभेत गेलो, कुठल्या कार्यक्रमाला गेलो, तर आपल्याला सुटतो बघा, आमच्याकडं पाहिलं सुद्धा नाही अमके तमक्याने. कशासाठी हा मान पाहिजे, कशासाठी अभिमान पाहिजे. आता मगाशीच सांगितलेलं की सगळी आपल्या उपाधी आहेत ना, ह्या सगळ्या काढून ठेवायच्या. भगवद्गीतेतही सांगतायत, ज्ञानेश्वरीतही सांगतायत, समर्थही सांगतायत, उपाधी रहित जीणं पाहिजे. आणि मग हा अतिमानता गुण, मानिता गुण आपल्याजवळ येईल. सगळे आम्ही एकच आहोत, समान आहोत. आपण शिकलो म्हणून फार मोठे झालो, आणि जो बिचारा अज्ञानी आहे, ज्याला शिकायला मिळालं नाही, परिस्थिती नसेल, काही जमलं नसेल, पण तो ज्ञानी नसला तरी पण तो अभिमानी तरी नसतो. आणि अभिमानी नसणं हाच तर दैवी गुण आहे. खूप छान असा हा श्लोक आहे. तो संधी बघा, शौचम अद्रोह न अतिमानिता, असे 3 शब्द तिथे. आणि दैवीम अभिजातस्य भारत. पुन्हा एकदा बघा, तेज, क्षमा, धैर्य, अंतर्बाह्य शुद्धी, कुणाच्याही ठिकाणी शत्रुभाव नसणं, अद्रोह, आणि स्वतःच्या ठिकाणी अभिमानाचा किंवा मोठेपणाच्या अभिमानाचा अभाव, ही सगळी दैवी संपत. अरे अर्जुना, ही संपत्ती घेऊन जो पुरुष जन्माला आला ना, त्याची ही सगळी लक्षणं आहे. अहिंसापासून नाही, अभयम सत्व संशुद्धी. खूप छान असं हे सगळं. आता दैवी संपत संपली, आता आसुरी संपतच्या मागे उद्यापासून जाऊ. पण मागे नाही जायचं, ती समजून घ्यायची. आणि मगाशी म्हणलं तसं त्यातली टिक मार्क करायची की आपल्याकडे जर कुठला त्यातला दुर्गुण, अवगुण, आसुरी संपत असेल, संपतच म्हणले त्याला, खरं म्हणजे तिला संपत्ती कशी, पण ही आपली जी संपत्ती असते ती नष्ट पावणारीच असते ना, त्यामुळं कदाचित म्हणलं असेल. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानमार्गी, धिवमसेची अंगी उणीव नोहे. आता ईश्वर प्राप्तीसाठी जो धडपडतोय, प्रवर्तता ज्ञान लागी, आणि ज्ञान मिळवण्यासाठी जो धडपडतो आहे, किंवा उपासना करणाऱ्याच्या साधकापाशी काय नसतं, कशाची उणीव असते, तर धैर्याची उणीव नसते. म्हणून त्यांनी म्हणले
धीमसी याच्या अंगी उणीव नाही. म्हणजे तो जो साधक आहे त्याच्या ठिकाणी ही धैर्यशीलता त्याचा अभाव नसतो. म्हणजेच तो धैर्यशील असतो, धीमसा धैर्यशील असतो. धैर्याची उणीव नसते. म्हणजेच त्या ठिकाणी धैर्य सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे बघा. आता तुम्ही म्हणाल सगळेच महत्त्वाचे सांगताय हो. प्रत्येकच गुणाच्या खाली अंडरलाईन आहे. हा जरा कमी महत्त्वाचा आहे आणि तो जरा कमी जास्ती महत्त्वाचा आहे असं नाहीच आहे. तर हा धैर्य गुण ईश्वर प्राप्तीसाठी जो धडपडतोय अशा साधकाजवळ धैर्याची उणीव नसते. तो कशालाच घाबरत नाही. कारण आपण पाहिलंय ना, भीती कोणाला काल कोण. तुम्ही एकट्या कशा राहता? तुमच्या जोडीला कोण आहे? जोडीला आपल्याला सतत तो भगवंत आपल्या साथीला असल्यानंतर कशासाठी अंधारातनं एकट्याने कसं जायचं? आता जे चालणारे असतात ते असंख्य लोक असतात ना आपल्याबरोबर. आणि जर आपण देवालाच चाललेलं असू किंवा कशासाठी चाललो असू, चांगल्या कार्यक्रमाला चाललो असू, कीर्तनाला चाललो असू, तर त्या जोडीची किंवाची काही गरज नाही. धैर्य पाहिजे माणसाला. वोखटे मरणायसे तेही आले अग्निप्रवेशे, परिप्राणी प्राणेश्वरोद्देशे नगणीची सती. आता धैर्यासाठी उदाहरणं काय ज्ञानदेवता येत आहेत बघा. की वोखटे मरणा ऐसे. अहो मरण समोर आलं तरीसुद्धा जी सती पतिव्रता असते ती काय करते हो. सरणावर प्रियपतीचं प्रेत ठेवलं असताना ती अग्निप्रवेश करून मरणाला सामोरी जाते. सोपी गोष्ट नाही आहे. वोखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेश, प्राणेश्वरोद्देशे नगणीची. प्राणेश्वरासाठी. कुणासाठी ती प्राणत्याग करते? त्या प्राणेश्वरासाठी करते. आणि न गणीची सती. सती म्हणजे ती सती सावित्री पतिव्रता. एकच सावित्री होऊन गेली पण तिनं अनेक सावित्री निर्माण केल्या, सती निर्माण केल्या, पतिव्रता निर्माण केली. आणि मग त्यांच्यासारखी जी त्या पतिव्रतांसारखी जी आपल्या प्राणेश्वरासाठी आपल्या मृत्यूचीही फिकीर करत नाही किंवा अशा या महापतिव्रतेला अग्निज्वाळाची सुद्धा भीती वाटत नाही. आपल्याला माहिती आहे की सीतेची अग्निपरीक्षा झाली. तिला ते भीती नव्हतीच कारण ती शुद्धच होती. तो अग्नी शांत झालेला आहे, अग्निशीतल झालेला आहे. त्या ज्वाळा भडकताना आपल्याला दिसत आहेत पण सीता ती अग्निपरीक्षा करत असताना तिच्यासाठी तो अग्नी थंड झालेला होता, शीतल झालेला होता. केवढी त्या सतीची ताकद मला सांगत. हे धैर्य आहे. ते धैर्य प्रत्येकानं बाळगलं पाहिजे. म्हणून बुद्ध्याचं वाण करी धरिले करी हे सतीचे म्हणलेलं आहे बघा. म्हणजे सासरे नेहमी मला म्हणायचे, हे वाक्य नेहमी ऐकवायचे. त्यांची पत्र असायची एवढी एवढी कार्डवर. आपल्या अंतर्देशीयापेक्षा की आपल्या फुलस्केप A4 साईजची पत्र पानं पाठीमागनं पुढनं भरायला जेवढं हे असेल ना तेवढं ते एका कार्डवर लिहायचे. आणि अशी सगळी सुंदर सुंदर वचनं आशीर्वाद हे नेहमी लिहायचे. किती घटनांचा त्याच्यात थोडक्यात बारीक बारीक बारीक. पण एक कौशल्यच असते हे माणसाकडं. ते धैर्यच पाहिजे म्हणा. आणि म्हणून ती आत्मनाथ. तसं आता पुढची ओवी फार छान आहे. तैसे आत्मनाथाची या आधी लावणी विषय विषाची बांधी, धावो आवडे पाणधी शून्याची ये. त्याप्रमाणे आत्मनाथ म्हणजे आपला आत्मा. आणि आत्मा हाच नाथ समजायचा आहे, पती मानायचे. आणि त्याच्या प्राप्तीच्या चिंतेनं विषय वासनारूपी विषाच्या विळख्यातून, किती शब्द छान वापरले. विषय विषाची बांधी. बांधी म्हणजे बंधन, विळखा. धावो आवडे पाणधी. तर त्याच्यामधून जो पलीकडे जाण्यासाठी धडपडतोय असा जो भक्त आहे त्याला तो महाशून्याच्या बिकट वाटेनं धावत सुटतो
आणि आत्मप्राप्ती व्हावी म्हणून नामरूपरहित शून्याचा वेध घेत निर्गुण निराकार भगवंताला भेटण्यासाठी हा योग साधनेच्या कठीण मार्गानं अक्षरशः वाटचाल करतो. त्याचा खूप अर्थ भरलेला आहे की धावो आवडे पाणधी शून्याची. शून्यामध्ये तो हे करत असतो, धाव घेत असतो. काही माहिती नाही हा प्राणनाथ कसा आहे, आत्मनाथ कसा आहे. त्याच्यासाठी विषय बंधनाचं फक्त विषय चिंतन किंवा विषयांचं विष जे आहे त्या बंधनातनं तो बाहेर सुटतो आणि धावत सुटतो. आपल्याला आपण म्हणतो ना, अगदी याच्यामध्ये उडी घेतली म्हणजे शून्यात अशी उडी घेणारा जो असतो हा योग साधनेच्या कठीण वाटेनं वाटचाल करत असतो. कारण म्हणून म्हणले ना, ओम पूर्णमद पूर्णमिदम. ते पूर्ण म्हणजे महाशून्य आहे. महाशून्य म्हणजे ह्याच्यामध्ये परमेश्वराची प्राप्ती करणं, आत्मप्राप्ती करणं हे अगदी शून्यामध्ये, त्याही महाशून्यामध्ये गर्तेमध्ये जाण्यासारखं आहे. आणि तो परमात्मा कसा आहे, नामरूप रहित आहे. काहीच माहिती नाही, त्याचा ठाव ठिकाणाही माहिती नाही, त्याचं रूपही माहिती नाही. सगुणाकडनं आपण निर्गुणाकडं जातो, पण सगुणाचं सांगता तरी येतो हो. गणपती म्हणलं की त्याची सोंड आहे. गणपती गजाचं गजानन म्हणजे हत्तीचं आनन ज्याला लावलेलं आहे तो. महादेव म्हणजे कपाळामध्ये गळ्यामध्ये कपालांच्या माळा घातलेला. अशी प्रत्येकाची लक्षणं विशेषणं माहिती आहेत. त्याला त्याचं मंदिर शोधायला जाणं अगदी नव्या छोट्याशा मुलालासुद्धा एवढी वर्णनं केली की तो सापडू शकतो. पण अगदी कितीही तरबेज असला तरीसुद्धा त्याला ह्या शून्यातल्या निर्गुणाकडं जायचं आहे म्हणजे त्याच्यासाठी केवढं धैर्य पाहिजे, केवढी शक्ती पाहिजे. आणि ती कठीण वाट आहे. म्हणून ते एक गाणं आहे, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. फटकाय बघा अनंत पंधींचा. संसारामध्ये कैसा पुल्या उगाच भटकत फिरू नको. तेच सांगितलं की या संसारात तू विनाकारण भटकत फिरूच नको. पण ती वाट बिकट वाट वहिवाट नसावी. बिकट वाटेनं तुला जायचंय, ती वहिवाट नको आहे. आपण आपल्या वहिवाटेनं जातो. चला सरळ रस्ता कुठं झालोय, त्या वेड्या वाकडे वाटेनं नको आम्हाला. आणि धोपट मार्ग सोडू नको. तरी सुद्धा तू धोपट मार्ग मात्र सोडू नकोस. वहिवाट नसली तरी चालेल, पण चांगल्या मार्गानंच जा असं तिथं सांगितलंय. सहज एकदम आठवलं ते बिकट वाट वहिवाट. इथं बिकट शब्द आला म्हणून बिकट वाटेचं ते एकदम फटका आठवलं. तर असा जो या आत्मनाथाला म्हणजे जशी ती सती सावित्री सती ही प्राणनाथासाठी त्या सरणावर चितेवर धावायला सुद्धा काही मागे पुढे बघत नाही. आता मला त्याच्यावरनं एकदम असं सुचत होतं की सतीची चाल बंद झाली. ती निर्घृण होती. म्हणजे घृण अत्यंत भयंकर असं ते वाटायचं की नाही, की जिचा बिचारीचा दोष नाही आहे आणि समजा पती अगोदर गेला तर त्या बाईला त्या सरणावर सरळ पाठवलं जायचं. एका दृष्टीनं चांगलं होतं, मला तरी असं वाटतं की पुन्हा तिनं आयुष्य असं उजाड आयुष्य काढायचं. आणि नंतरचे तर ते काल मी सांगितलं तसं त्यांनी कसं राहायचं, त्यांचं केशवपन हे पूर्वीच्या काळी होतं. आता या सगळ्या प्रथा बंद पडल्या आणि स्त्री उजेड माथ्यानं किंवा उघड माथ्यानं फिरतीये. आपलं कर्तव्य पण बजावती. अहिल्याबाई होळकर सारखे कार्य करणारी. आत्ताच मगाशी वाचलं की त्या सुमित्रा महाजन यांनी काल म्हणे नाशिकला खूप छान व्याख्यान दिलं. आणि एक स्त्री काय काय करू शकते, राजकारणही करू शकते, समाजकारण म्हणजे समाजासाठी राबू शकते, सगळ्या सोयी करू शकते, एवढी तिच्यात ताकद आहे. त्यामुळं तिनं खरं म्हणजे पतीच्या बरोबर असं नष्ट होण्यापेक्षा जगून काहीतरी समाजाला उपयोगी असं करणं हे सुद्धा चांगलीच गोष्ट आहे.
पण ती बिचारी जी पूर्वीची स्त्री होती ती त्याची तमा बाळगत नव्हती. तशी आत्ताची सुद्धा देहानं राहू द्यात, पण ती ह्या सगळ्या संकटांचा केवढा सामना करते. कित्येक महिला तुम्ही अगदी छोट्या छोट्या घरांमध्ये सुद्धा पहा की आपल्या मुलांचा सांभाळ करतात, मुलांसाठी लागल एवढे कष्ट घेतात. ते एक प्रकारचं सरणावर, म्हणजे एकदा संपणं वेगळं सोपं आहे सरणावर जाऊन, पण आयुष्यभर पुन्हा ही करायची अवघड अशी हे खूप कठीण आहे. वेळ जातो पटापटा, असं काही काही शब्दामध्ये अडकलं जातं. बरं ठीक आहे, 188 बघूया आता. ते झालं. आता न ठाके निषेधू वाढ, न पडे विधीची भीड, नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे. आणि मग आता अजून हा जो मनुष्य आहे हा आत्ता मी सांगितलं तसं महाशून्याचा स्वबळावर वेध घेण्यासाठी जो निघालेला भक्त आहे त्याला कुठलंही शास्त्रविहित बंधन येत नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय न ठाके निषेधू आड, कुठलं बंधन नाही आहे. आता पूर्वी 7च्या घरात आत मुलींना बंधनं होती, आता नाही, दिल्ली जुगारून आम्ही 12 काय रात्रभर सुद्धा आम्ही आमची कार्य करत राहू. ITतल्या पोरी सगळं करतात. तर ऐसे ईश्वराकडे निज धावे आपया सज. आणि मग असा तो भक्त जो आहे हा ईश्वर प्राप्तीसाठी कुठलेही विधी निषेध न पाळता त्याच्या मनामध्येही परमात्मा मिळण्यासाठी जी धडपड असते, महासिद्धीची लालसा असते, ती त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. विधिनिषेधाची त्याला अडचणही पडत नाही. आणि महासिद्धी म्हणजे काय आहे, तो 8 सिद्धी मानलेले आहेत. म्हणजे अगदी अणू होणं आहे की नाही, सूक्ष्मात सूक्ष्म होणं, सगळ्या ज्या आहेत, लहान होणं, मोठं होणं, पण अशा महासिद्धी प्राप्त होण्याचीही तो पर्वा करत नाही. आता कालच बघा ते जयरामांचं छान ते बाबा ऐकत होते, बघूया उद्याला बोलू आपण त्याच्यावर. ऐसे ईश्वराकडे निज धावे धावे आपयास आपसया सहज, तया नाव तेज आध्यात्मिकते. हे आध्यात्मिक तेज आहे. ईश्वराकडे त्याची धाव आहे, इतकी प्रेरणा आहे त्याला की परमेश्वरी दिव्य अस्तित्वाकडे सहजपणे एका ओढीनं धावणं त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात. नाही तर जरा काही मध्ये अडचण आली की आले परत. व्यवहारामध्ये संसारामध्ये मोठा काही अडचण आलं, संकट आली की गर्भगळीत होतात, त्याला तेज नाही म्हणायचं. हे महातेज आहे, आध्यात्मिक तेज आहे. आणि परमेश्वरी दिव्य हे प्राप्त करून घ्यायचे, सगळं दिव्य अस्तित्व परमेश्वराचं हे स्वीकारायचे. आणि म्हणून त्याला तेज असं म्हटलेलं आहे. आता क्षमा वगैरे उद्या बघूया. पतीसाठी साध्वी गणिना मृत्यूसी, उडी घाली जैसी चिते माझी, तैसे विषयांते लोटोनिया दूर, बेटाया साचार आत्मनाथा, जे काक्रमिती अरुंद बिकट, आकाशाचा पंथ आवडीने, विधी निषेधाचा बंध जया नाही, महासिद्धी त्याही नावडती. ऐशा परी स्वार्था ऐशा परी पार्था, सर्वेश्वराकडे स्वभावता ओढे चित्त जेव्हा, त्याची आध्यात्मिक तेजाचे लक्षण तुझ विवरून सांगितले. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. मध्ये जर बंद पडलं तर रविवारची आठवण करून देते. रामायणावरचं जे निरूपण आहे
त्याच्यासाठी ती लिंक पाठवली जाईल, सगळ्यांनी त्यात जॉईन व्हा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.